लखनपूर नावाच्या एका छोट्याशा गावात दोन अनाथ बहिणी राहत होत्या. मोठ्या बहिणीचं नाव होतं गौरी, तर धाकट्या बहिणीचं नाव होतं कावेरी. अगं कावेरी, जरा उठून बघ ना, अजून काही लाकूड शिल्लक आहेत का? ही ओली लाकडं काही पेटायचं नावच घेत नाहीत. अगं ताई, तुला किती वेळा सांगितलंय, मला या जुन्या गोष्टी वाचायला खूप आवडतात आणि ही लाकडं तर आपण कालच जंगलातून आणली ना. अगं पोट रिकामं असेल ना तर गोष्टी सुद्धा बेचव वाटतात ग. जा बरं, जरा बघ, काही कोरडी लाकडं असतील तर घेऊन ये. नाही ताई, फाशी लाकडं उरलेली नाहीत. मला ही गोष्ट पूर्ण वाचू दे, तूच जाऊन घेऊन ये. अगं असं दिसतंय की आज पुन्हा अर्धपोटी झोपावं लागणार. अगं ताई, कधी कधी मला वाटतं आपण इथून खूप दूर निघून जावं, अशा ठिकाणी जिथे आपल्याला अन्नाची चिंता नसेल, राहण्याची काळजी नसेल. अगं आणि अशी जागा आहे तरी कुठे ग माझी छोटी बहीण. आकाशात कुणाचं घर नसतं, हेच आपलं घर आहे. आई बाबांची शेवटची आठवण. ताई, मला माहिती आहे तू किती कष्ट करतेस, सगळं एकटी सांभाळतेस. मला फक्त तुला आनंदी पाहायचं आहे. अगं मी आनंदीच आहे ग. तू हसतेस ना तेव्हा मला जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळतो. अजून थोडे दिवस मेहनत करू, सगळं ठीक होईल. गौरी इतकं बोलत होती तेवढ्यात बाहेरून कोणाचा तरी मोठा आवाज ऐकू आला. यावेळी कोण असावं बरं? दार उघडताच समोर, अगं गौरी बाळा, कशी आहेस आणि कावेरीची तब्येत ठीक आहे ना? काका काकू, तुम्ही एवढ्या सकाळी अचानक, सगळं ठीक आहे ना? अगं बाई, हे घर अजून तसंच जुनं आहे, पण आता हे सगळं सांभाळणार कोण? तू एकटी किती काम करशील? अगं काकू, मी सगळं सांभाळते आणि कावेरी ही मला मदत करते. अगं ती बिचारी काय मदत करणार, अजून तिचं वय खेळायचं बागडायचं आहे. अगं गौरी मुली, आम्ही विचार केला आहे, तुम्ही दोघींनी आता आमच्या सोबत यावं. तुमच्या सोबत? पण का काका, काही झालं आहे का? अगं वेडी, तेही तुमचंच घर आहे, आम्ही काही परके नाही आहोत. तिथे तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता राहणार नाही, चांगलं अन्न मिळेल, नवीन कपडे मिळतील. नाही काकू, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. हे आमचं घर आहे आणि आम्ही इथेच ठीक आहोत. अगं कुठे ठीक आहात तुम्ही? या मोडकळीस आलेल्या घरात. इथे राहून तर तुझं लग्न सुद्धा होणार नाही. आमच्या सोबत राहिलात तर लोकांना तरी वाटेल की तुमच्या पाठीशी कुणीतरी आहे. अहो काका, आमचं घर मोडकळीस आलेले नाही. हे आमच्या आई बाबांची आठवण आहे आणि आम्हाला कुठेही जायचं नाही. अगं फारच तोंड चालायला लागलंय तुझं. अहो काका काकू, तुम्ही आमची काळजी करता यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत, पण आम्हाला आमच्या घरातच राहायचं आहे. हे घर म्हणजे आमच्या आई बाबांची आठवण आहे, त्यांची शेवटची निशाणी. आम्ही हे घर कधी सोडू शकत नाही. अगं कशाला हवी ती आठवण? हे घर आता विकलं जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आई वडिलांनी मोठं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज आता आम्हाला फेडावं लागत आहे. कर्ज? कसला कर्ज? माझ्या आई बाबांनी कोणतंच कर्ज घेतलं नव्हतं. अगं त्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्हाला एवढं समजून घ्या की हे घर आता आमचं आहे आणि तुम्हा दोघींनी हे घर रिकामं करायचं आहे. नाही, हे सगळं खोटं आहे. हे घर आमचं आहे. आमच्या आई बाबांनी कोणतंच कर्ज घेतलं नव्हतं. तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्हाला आमचं घर हिसकावून घ्यायचं आहे. अगं जास्त तोंड चालवू नकोस. मी जे सांगतोय ते खरं आहे. संध्याकाळपर्यंत हे घर रिकामं करा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. इतकं बोलून काका काकू तिथून निघून गेले. घरात शांतता पसरली. कावेरी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अगं ताई, हे लोक असं कसं करू शकतात? हे घर तर आपलंच आहे ना? हो ग कावेरी, मलाही काही समजत नाहीये.
पण मी हे घर कोणालाही घेऊ देणार नाही. ही आपल्या आई बाबांची शेवटची आठवण आहे. थोड्याच वेळात दोन्ही बहिणी गोपाळ दादांच्या घरी गेल्या. गोपाळ दादा त्यांना पाहून म्हणाले, अगं गौरी कावेरी, या ग, सगळं ठीक आहे ना? हो गोपाळ दादा, आम्हाला सरपंचांना भेटायचं आहे. हो, ते आतच बसले आहेत. पण काय झालं, तुम्ही दोघी एवढ्या घाबरलेला का दिसताय? गोपाळ दादा, आज आमच्या घरी काका आणि काकू आले होते. ते म्हणत होते की आई बाबांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि आता घर त्यांचं झालं आहे. त्यांनी आम्हाला घर रिकामं करायला सांगितलं आहे. नाही केलं तर परिणाम वाईट होतील असंही म्हणाले. म्हणून आम्हाला सरपंचाशी बोलायचं आहे. काय, श्यामराव असं करत आहेत? ही तर त्यांनी मर्यादाच ओलांडली आहे. चला, आपण लगेच सरपंचाकडे जाऊया. इतकं बोलून तिघेही सरपंचाच्या घरी गेले. सरपंचांनी त्यांना पाहताच विचारले, या मुलींनो, काय झालं? गौरी, तू खूप चिंतेत दिसते आहेस. सरपंच काका, आम्हाला तुमची मदत हवी आहे. काका आणि काकू आमचं घर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की आमच्या आई बाबांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि आता ते घर त्यांचं आहे. कर्ज? मला तर अशी कोणतीही गोष्ट आठवत नाही. तुमचे आई वडील खूप प्रामाणिक आणि साधे लोक होते. त्यांनी कधी कुणाकडून कर्ज घेतल्याचं मी ऐकलं नाही. पण काका म्हणत होते की कर्ज होतं आणि त्यांनी आम्हाला घर रिकामं करायला सांगितलं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. श्यामरावांची ही हिम्मत. मी त्यांना याआधीही अशा वागणुकीसाठी अनेकदा समज दिली आहे. अरे गोपाळ, जरा श्यामरावांना बोलावून आण आणि हो, गावातील काही लोकांनाही इथे बोलाव. मग काही वेळानंतर श्यामराव तिथे आले. ते थोडं घाबरून म्हणाले, नमस्कार सरपंच काका, तुम्ही मला बोलावलं होतं का? हो श्यामराव, खास कारण आहे, म्हणूनच तुम्हाला तातडीने बोलावलं. तुम्ही या बिचाऱ्या मुलींना का त्रास देत आहात? त्यांच्या घरावर कब्जा का करायचा प्रयत्न करत आहात? अहो सरपंच काका, त्यांच्या आई वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाच्या बदल्यात त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं. नाही सरपंच काका, हे सगळं खोटं आहे. माझ्या आई बाबांनी कधी कुणाकडून कर्ज घेतलं नव्हतं. अगं गौरी, तूच का खोटं बोलतेस? तुझे आई वडील म्हणायचे की त्यांच्यावर काही प्रसंग आला तर श्यामरावच त्यांचा आधार आहे. अहो श्यामराव, तुमचा तर नेहमी दुसऱ्यांच्या वस्तूवर डोळा असतो. अरे श्यामराव, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? काही कागदपत्र आहेत का जी सिद्ध करतील की या मुलीच्या आई वडिलांनी घर तुमच्या नावावर केलं होतं? पुरावा का नाही असणार? सगळे कागद माझ्याकडे आहेत. हा बघा कागद, आणि यावर त्यांच्या आई वडिलांच्या सह्या सुद्धा आहेत. नाही सरपंच काका, हे सगळं खोटं आहे. ही माझ्या आईची सहीच नाही. हे बनावट कागद आहेत. सरपंचाने कागद नीट पाहिला. हो, हा कागद खूप जुना वाटतोय आणि या सह्याही काहीशा अस्पष्ट दिसत आहेत. अहो श्यामराव, तुम्ही ही गोष्ट कधी कोर्टात नेली होती का? किंवा गावात कुणाला याबद्दल माहिती होती का? नाही, म्हणजे ते सगळं अचानक घडलं, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही. मला तर हे सगळं श्यामरावांचं नाटक वाटतंय. ते या निष्पाप मुलींना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत. श्यामराव, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, जर तुम्ही पुन्हा या मुलींना त्रास दिलात तर मी तुम्हाला गावाबाहेर काढायला भाग पाडेन आणि हे घर या दोघींचंच आहे, कायमचं त्यांचंच राहील. नाही, हा अन्याय आहे सरपंच काका. मी हा अन्याय सहन करणार नाही. अरे, न्याय काय आणि अन्याय काय हे मला चांगलं माहिती आहे. आता तू इथून निघून जा. श्यामराव रागाने तिथून निघून गेले. सरपंच काका, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमची मदत केलीत. हा उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.
अगं मुलींनो, यात आभार मानण्यासारखं काही नाही. हा माझा कर्तव्य होता. तुम्ही दोघी खूप धाडसी आहात. आता निर्धास्तपणे आपल्या घरी राहा. इतकं बोलून दोन्ही बहिणी घरी परत निघाल्या. ताई, अजूनही माझा विश्वास बसत नाही की आपण वाचलो. मला तर वाटलं होतं आपल्याला घर सोडावं लागेल. अगं, मी सांगितलं होतं ना, आपण हार मानायची नाही. आपल्या आई बाबांच्या आशीर्वादामुळे हे घर नेहमी सुरक्षित राहील. हो ताई, आणि सरपंच काकाही किती चांगले आहेत आणि गोपाळ दादाही, त्यांनी नेहमीच आपली मदत केली आहे. हो ग कावेरी, गोपाळ तर लहानपणापासूनच चांगला आहे. त्याने किती वेळा आपल्याला मदत केली आहे. गौरी इतकंच बोलली होती तेवढ्यात घराच्या दारावर टकटक झाली. अगं ताई, यावेळी कोण असू शकतं? पुन्हा काका तर आले नाहीत ना? अगं, तुम्ही दोघी एवढ्या का घाबरलात? मी गोपाळ आहे. अरे गोपाळ दादा, तुम्ही हात. ही माझी छोटी बहीण उगाचच घाबरत होती. अगं, मी विचार केला तुम्ही दोघींनी सकाळपासून काही खाल्लं नसेल, म्हणून आईला सांगून तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं. अरे वा, किती छान सुगंध येतोय. पण गोपाळ दादा, एवढा त्रास कशाला घेतलात? अगं, त्रास कसला? तुम्ही दोघी एकट्या आहात आणि आज तुमच्यावर किती मोठं संकट आलं होतं. मला वाटलं यावेळी तुम्हाला आधाराची गरज आहे. गोपाळ दादा, तुम्ही खूप चांगले आहात. अगं बरं, आता आधी पटकन जेवून घ्या, मग मी तुम्हाला अजून एक चांगली बातमी सांगतो. अगं, सरपंच काकांनी सांगितलं आहे की आता गावातील सगळे लोक तुमची काळजी घेतील आणि त्यांनी श्यामराव आणि त्यांच्या बायकोलाही स्पष्ट इशारा दिला आहे. जर त्यांनी पुन्हा तुम्हाला त्रास दिला तर त्यांना गावाबाहेर काढलं जाईल. अहो गोपाळ दादा, हे सगळं तुमच्यामुळे आणि सरपंच काकामुळेच झाले. तुमचे खूप खूप आभार. अगं, यात माझं काहीच नाही. ही तुमच्या दोघींची हिंमत होती. तुम्ही हार मानली नाहीत. हो ताई, आता आपण आपल्या घरी शांततेत राहू शकतो. आता आपल्याला कुणीही त्रास देणार नाही. हो कावेरी, पण आता आपल्याला अजून मेहनत करावी लागेल, जेणेकरून आपण कुणावरही ओझं बनणार नाही. पण गौरी, तू एकटी एवढं सगळं कसं करशील? मला तुमची मदत करायची आहे. गोपाळ दादा, कशी मदत करणार आहात? अगं, म्हणजे शेतातलं काम किंवा दुसरं काही. आणि तुला हवं असेल तर मी तुझी छोटी दुकान सुरू करण्यातही मदत करू शकतो. गावात एखादी छोटी किराणा दुकान किंवा शिवणकामाचं काम सुरू केलंस तर थोडीफार कमाई होईल. हो ताई, किती छान कल्पना आहे ही. दादा, ताई खूप छान शिवणकाम करते. गोपाळ दादा, ही तर खूप मोठी मदत होईल, पण तुम्हाला यातून काय मिळणार? अगं, मला तुमचा आनंद मिळेल गौरी, आणि तुम्ही यशस्वी झालात तर ती माझ्यासाठीही आनंदाची गोष्ट असेल. ठीक आहे गोपाळ दादा, तुम्ही एवढ्या मनापासून मदत करत आहात तर मी नकार देणार नाही. छान, मग उद्यापासूनच सुरुवात करूया. मी सकाळी येतो. बरं, आता मी निघतो. तुम्ही दोघींनी आराम करा. इतकं बोलून गोपाळ तिथून निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळ एका जुन्या पण चांगल्या शिवण यंत्रासह आला. अरे वा, शिवण यंत्र! धन्यवाद गोपाळ दादा. खूप खूप धन्यवाद गोपाळ दादा. अगं कावेरी, आता आपलं घर फक्त घर राहणार नाही, हेच आपलं कामाचं ठिकाणही बनेल. मग काही दिवसांनी गावातील एक बाई कपडे शिवून घेण्यासाठी आली. अरे वा गौरी, तुझ्या हातात तर जादू आहे ग. किती सुंदर शिवणकाम करतेस तू, आणि सामानही किती नीट नेटके ठेवतेस. अहो, ही तर तुमची कृपा आहे. नाही ग, हे खरंच आहे. तुम्ही दोघींनी तर कमाल केली. एवढंसं घर किती सुंदर आणि प्रेमाने सजवलं आहे, आणि आता तर तुमचं छोटंसं दुकानही छान चालायला लागलं आहे. हो, हे सगळं माझ्या ताईच्या मेहनतीमुळेच झालं आहे. हो ग, मेहनत तर आहेच, आणि गोपाळही तुमची किती मदत करतो. पाहिलंस ना ताई, सगळेच गोपाळ दादांबद्दल बोलतात. अगं, गप्प बस आणि शांतपणे अभ्यास कर.
गोपाळ दादा, आज मी पुस्तकात एक खूप छान गोष्ट वाचली. हो का? कोणती गोष्ट? एका धाडसी राजकुमारीची, जिने आपल्या राजाला वाचवलं. हो का? तुझी ताई सुद्धा त्या राजकुमारीपेक्षा कमी नाही. तिनेही आपल्या घराचं रक्षण केलं आहे. हो गोपाळ दादा, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे. तुमचे उपकार आम्ही कसे फेडू हे समजत नाही. अगं गौरी, उपकारांची भाषा करू नकोस. मला तर फक्त तुम्ही दोघी आनंदात दिसलात की समाधान मिळतं. इतक्यात घराबाहेरून कोणाचा तरी आवाज आला. गौरीने दार उघडलं तर समोर शामराव आणि मंगला उभे होते. काय काका काकू, पुन्हा कशासाठी आलात? आमचं घर पुन्हा बळकवायला आला आहात का? नाही ग मुली, आम्ही तुझी माफी मागायला आलो आहोत. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. लोभामुळे आम्ही आंधळे झालो होतो. हो गौरी, सरपंचांनी आम्हाला खूप समजावलं. गावकऱ्यांनीही आमच्याशी बोलणं बंद केलं होतं. तेव्हा आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. पण काका, तुम्ही आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्याकडून आमचं घर हिरावून घेणार होतात. गौरी, आम्हाला माफ कर. आमच्या मूर्खपणामुळे आणि लोभामुळे आम्ही तुझं आणि कावेरीचं खूप मन दुखावलं. आमच्या चुकीबद्दल आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे. काका, तुम्ही आम्हाला खूप त्रास दिलात, पण आता त्या सगळ्यांचा काही उपयोग नाही. आमचं घर आणि आमचं आयुष्य आता पुन्हा सुरळीत झालं आहे. हो गौरी, आम्हाला माहिती आहे. आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही आम्हाला माफ करावं आणि भविष्यात कधी आमची गरज पडली तर आम्ही मदतीसाठी कायम तयार राहू. ठीक आहे काका, आम्ही तुम्हाला माफ केलं, पण आता पुन्हा आम्हाला त्रास देऊ नका. नाही मुली, आता कधीच नाही. देव तुम्हा दोघींना नेहमी आनंदी ठेवो. ताई, तू त्यांना खरंच माफ केलंस. हो कावेरी, कारण द्वेषातून कधीच काही चांगलं मिळत नाही. आपल्याला आता पुढे जायचं आहे. आज आपल्याकडे आपलं सुंदर घर आहे, आपलं मेहनतीने उभं केलेले दुकान आहे आणि आपल्यावर प्रेम करणारी चांगली माणसंही आहेत. गौरी आकाशाकडे पाहत हसली. तिला असं वाटत होतं जणू तिचे आई बाबा कुठेतरी वरून आपल्या दोन्ही मुलींना आनंदाने आशीर्वाद देत होते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही संकट हरवता येते. आई वडिलांची आठवण आणि संस्कार हेच खरे धन असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.